मित्रांनो, आजचा हा पॉडकास्ट चालू होणार आहे. ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतराय अमृतकलशहस्ताय सर्वभय विनाशाय सर्वरोग निवारणाय ओम श्री धन्वंतरी देवतेभ्यो नमः. शमी शमयते पापम शमी शत्रुविनाशनम अर्जुनास्य धनुर्धारी रामस्य प्रियदर्शने ओम श्री धन्वंतरी देवतेभ्यो नमः. धन्यवाद. आजचा हा पॉडकास्ट चालू होणार आहे आयुर्वेदिक या झाडांना पाणी घालून. आता आपण पॉडकास्ट चालू करणार आहे आपल्या वस्तादासोबत. चला तर आपल्या पॉडकास्टला सुरुवात करूया. आणि आज आपल्यासोबत आहेत वस्ताद म्हणून ओळखले जाणारे निवलगावचे सुपुत्र नागेश चौगुले साहेब. यांच्याशी आज आपण पॉडकास्ट करणार आहोत. तर त्यांनी भरपूर असे काही चळवळ केलेले आहेत, उपोषण केलेले आहेत आणि झाडांचे प्रेमी, वनस्पतीचे प्रेमी आहेत. आपल्यासमोरच बसलेले आहेत नागेश साहेब. साहेब नमस्कार. नमस्कार. तुमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आणि मला पहिला प्रश्न असं तुम्हाला विचारायचा आहे की आरोग्य रक्षक म्हणून नागेश चौगुले यांनी भरपूर कामे केले असे म्हणतात, तर त्यावर तुम्ही काय सांगाल? आरोग्य रक्षक म्हणून राजनारायणनं ती स्कीम केली, भारत देश सुदृढ व्हावा, आरोग्य संपन्न व्हावं म्हणून. आणि ते आरोग्यमंत्री होते केंद्रीय. मग त्यावेळी हजारी माणसाच्या पाठीमागं एक जनस्वास्थ्य रक्षक म्हणजे CHV असं त्याचं पोला म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचा वर्कर म्हणून होते. त्याने केला आणि प्रत्येक घरी जाऊन आरोग्याचा सर्वे करा, परत गरोदर माता बाल संगोपन हे सगळ्यांचा सर्वे करायला त्यांनी सांगितलं. आणि ते ट्रेनिंग मुख्य हॉस्पिटलला ट्रेनिंग देऊन आम्हाला त्यांनी प्रत्येक गावात सोडलं आणि पूर्ण गावातला सर्वे करून सर्वासाठी आरोग्य आणि आरोग्यासाठी सर्व हे राजनारायणच्या विचाराचं फलित आहे ते आरोग्य रक्षक म्हणजे. आणि त्यात अगदी अल्पसं एक 50 रुपयाचं फक्त मानधन होतं. त्या मानधनावर जरी असलं तरीसुद्धा मी या मताचा आहे, मला सुरुवातीपासून आरोग्य सेवा करायची आवड. रोगी म्हणजे देव, देवाची सेवा करायला मिळते की नाही, तसे मी आरोग्याची सेवा, रोगी म्हणजे देव या पद्धतीने मी करत आलो. ते सगळं पदरमोड करत आलो. का तर त्यात एक फार मोठा आनंद. आता मला मानधन कमी मिळत होतं, अनेकांनी प्रश्न केला 50 रुपयावर कशाला जात. मी म्हटलं 50 रुपयाचं मला माझ्या आयुष्यात वर्षभर पुरेल एवढं मीठ येतं आहे. जेवणामध्ये मीठ सरकारी मीठ टाकून खात असतो आणि त्याचा मला फार मोठा आनंद आहे. त्या राजनारायणचं आणि भारत सरकारनं जो निर्णय घेतला आहे, गल्ली ही दिल्लीची किल्ली आहे, ग्रामीण भाग हे देशाचं हृदय आहे. आणि ते मेरा देश छान, महान आणि बलवान होण्यासाठी ही संकल्पना त्यावेळी त्यांनी राबवली. आणि त्यावेळी प्रत्येक महाराष्ट्रभर तर आमचं युनियन होतं आणि ते युनियनमार्फत आम्ही दिल्लीला 94ला आम्ही गेलो. दिल्लीला बोट क्लब मैदानावरून सरळ राजधानी दिल्लीमध्ये मोर्चा काढला. तो कशासाठी तर आरोग्यासाठी. आजचे बालक उद्याचे पालक ते देशाचे मालक आहे. त्या बाळांचं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे, त्यांच्या मातांचं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे. ह्या संकल्पापोटी मंत्रालयावर आम्ही मोर्चा काढला. आणि मोर्चा काढल्यानंतर परत अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यावेळी आम्हाला सहकार मधु दंडवते खासदार साहेबांनी केलं, प्रमिला दंडवटे साहेबांनी, आणि तिथं बाळासाहेब मानेसुद्धा आमचे खासदार होते. सर्वस्वी बाळासाहेब माने साहेबांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलं. आणि मुकुल वासनिक म्हणून आम्हाला मार्गदर्शन केले ते. बरोबर. आणि अशा त्यावेळी आमच्या भागातले बी शंकरानंद केंद्रीय मंत्री तिथं म्हणजे मोठ्या हुद्द्यावर होते ते. आणि त्या हुद्द्यावरनं त्या मंत्रालयात वगैरे संपर्कात आम्ही जाऊ शकलो. आणि त्यामुळं इतर लोकांच्या वेळी ही जी चळवळ आहे ती चळवळ दिल्लीतनं गल्लीपर्यंत यायसाठी ती आम्ही चळवळ केली. आम्हाला आरोग्य सेवेची तळमळ आहे म्हणून ही चळवळ केली. आता मला सांगा की आरोग्य रक्षक म्हणून तुम्ही कोणकोणते कामे केलात? आरोग्य रक्षक म्हणून कोणकोणते कामे केलात? आरोग्य रक्षक म्हणून माता बाल संगोपन, गरोदर स्त्रियांची यादी देणे, त्यांना म्हणजे टेनिस म्हणजे धनुरात इंजेक्शन घेऊन या, सरकारी दवाखान्यात जावा, मोफत खावा, सरकारी दवा, नको झाडपाला, नको औषध दुसरं, त्यासाठी वैयक्तिक सल्ला घ्या आणि सल्ला घेऊन दवाखान्याचं औषध घ्या
दवाखान्यामध्ये गरोदर स्त्रियांना औषध FS म्हणजे फेरस सल्फेट फॉलिक ॲसिडच्या गोळ्या भरपूर असतात. त्या डॉक्टर लोक तपासून तुम्हाला देतात आणि ते तुमचं आरोग्य आणि त्या आतल्या गर्भ म्हणजे बाळाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी तिकडे तुम्ही जावा म्हणून माता बाल संगोपनमध्ये गरोदर स्त्रियांची ती व्यवस्था केली. बरोबर. मुलांच्यासाठी बाबा ते आणि म्हणजे रक्त कमी झाल्यानंतर त्याच्या बारीक आमच्याकडं MGच्या गोळ्या दिलेल्या होत्या, तेही फेरस सल्फेटच. आणि ते गोळ्या रोज एक मुलाला द्या म्हणून आम्ही सांगत होतो. आणि त्याचं आरोग्य चांगलं ठेवा. त्याचे म्हणजे आरोग्याच्या ओटी जी स्वच्छता आहे ती स्वच्छतेच्यामुळं काय करता येईल, मुलांना चहाऐवजी दूध द्या, सकस आहार द्या असं आम्ही सांगत होतो. तिसरं कुटुंब कल्याणचं फार मोठं त्यावेळी काम होतं. धरपकड होती त्यावेळी. आणि एक किंवा 2 असं होतं. त्यावेळी ही मोहीम जी होती त्या मोहिमेचा केंद्रबिंदू शेवटी कुटुंब नियोजनावर आला ते. आणि 3 मुलं 2 मुलं झाले की त्या माणसाला जाऊन आम्ही आणायचंच, त्याला मतपरिवर्तन करायचं. मतपरिवर्तनमध्ये तो अरेरावी जर केला तर पोलीस मामाला आम्ही बोलवून घेत होतो, म्हणजे आरोग्य खातं बोलवून दवाखाना घेत होतो. त्यांच्या मदतीसाठी आम्ही जात होतो. आणि बरीच अशी कामं. आणि आमच्या भागात आता राजनारायणची एक दवाखान्याची गाडी येत होती, पूर्ण दवाखानाच त्या गाडीत होता. बरोबर. आणि ते परदेशाहून गाड्या त्यांनी मागवलेल्या होत्या. संपूर्ण ऑपरेशन थिएटरसुद्धा त्यात होतं. आणि त्या ऑपरेशन थिएटरसुद्धा त्यात. आणि प्रत्येक गावात ती सोय केली. आणि त्यावेळी खरोखरच स्क्वॉड किंवा ते आरोग्य यंत्रणा उत्तम तऱ्हेनं चालली. ओके. आणि चालत आहे. बरोबर. पूर्वी आपल्या गावात ना दवाखाना नव्हता आणि येण्या जाण्यासाठी सोय पण नव्हता. पण तुम्ही काय करणार, वस्ताद म्हणून तुमचं हाईट होतं 6 फूट ना, तुम्ही पाठीवरती आजारी लोकांना घेऊन निलजीपर्यंत पोहोचवणार. तिथून नावामध्ये जाऊन त्याला हॉस्पिटल सगळं सोय करून आणि त्या माणसाला तुम्ही आणि गावामध्ये आणणार. तो काय भाग होता? तो म्हणजे कसं एक प्रेम किंवा त्या परिस्थितीची जाणीव मला व्हायची. आता देवाने एवढं मोठं शरीर दिलं, कुठेतरी कामी लावायचं. आमच्या त्या माणसाला जर ते बरं वाटत असेल, त्याला 4 दिवस चांगलं जगता येईल, शास्त्राखाली निलजी मार्गे जायचं. त्यावेळी ते रस्ते नव्हते, धरणात म्हणजे नावातनं जायचं, पलीकडं जायचं. असं करून मग जिल्हा परिषदेचा दवाखाना एक छोटासा होता. NV राव म्हणून तिथे डॉक्टर असायचे. आणि ते NV राव डॉक्टरांच्या सानिध्यात आम्ही सतत आल्यामुळं तिथे गेल्यावर या लोकांच्या चांगल्या सोयी व्हायच्या. आणि त्यावेळी औषध पाणी एवढी जबरदस्त मिळत नव्हते. आता एक डॉक्टर 10 औषधं लिहून देतोय, ते गोळीचाच मारा होतोय. तिथं परफेक्ट होतं. आता मलेरिया झालाय समजा, इथं लोक दिशाभूल करायचे. मग त्यांना आम्ही समजावून सांगायचं, इथं दवाखाना नाही सरकारी दवाखान्यामध्ये मलेरियाच्या गोळ्या मिळतात. बरोबर. त्या गोळ्या 4 घेतला की तुम्हाला बरं वाटतंय असं म्हणून त्या लोकांना पटायचं. आणि ते पटल्यानंतर बरेच लोक आमच्याकडं रोज एक दुसरा माणूस यायचाच. काही लोकांना असं घेऊन गेलो, काही मोटरसायकलवर सुद्धा घेऊन गेलो. आमच्याकडे ते सावंताची 78-99 गाडी होती, जनार्दन सावंताची. त्या गाडीवरनं सुद्धा मी गेलो. साप चावलेल्यांना मी असं आडवं पाडून घेऊन जात होतो, कुत्रं चावलेल्यांना. मग त्याच्यानंतर ह्या सोयी झाल्या. मग त्याच्यानंतर मग आता CPRला वगैरे मी आज म्हणजे 2 वर्षापूर्वीपर्यंत माझं काम ते सुरूच होतं अखंड. आता कुठेतरी ॲक्सिडेंट झाला तर मग आवर्जून मला सांगायचे लोक आणि तिथे योगाने मी जायचा, त्या लोकांच्या सुविधा पूर्ण करायच्या. मग त्यातनं त्यांना बरं वाटायचं. त्यांना बरं वाटलं की आम्हाला एक आनंद वाटायचा. आणि आनंद वाटला की नाही, त्या लोकांची सेवा केल्यामुळं मी आज या जीवनामध्ये समाजात मानाच्या स्थानानं जगतोय. हे सर्व तुम्ही समाजसेवा म्हणून यापोटी केला ना? समाजसेवा म्हणून. रोगी म्हणजे देव मानूनच आमची सेवा. बरोबर. आणि तिथे काय जात पंत काही बघितलेलं नाही. हरिजन असू देत, मांगवड्यातला असू देत, दलित कुठलाही असू देत, त्यांना घेऊन जायचंच. आणि डॉक्टरांना विनंती करून सगळं करून घेऊन यायचं. बरोबर. आणि अनेक लोकांची सेवा केलेली आहे. मला वाटतं हजारो लोकांची आमच्या गावात तरी सेवा केलेली आहे. आता मला सांगा की वनीकरणासाठी नागे चौगुले यांनी उपोषणाचा इशारा दिला होता असं म्हणतात, त्याबद्दल काय सांगता? वनीकरणाच्या उपोषणाचा इशारा का दिला तर काही लोक काय करतात, वरून आदेश दिलेला असतोय, वरची योजना अत्यंत शासनाची चांगली असते, मध्ये त्याला रंगकाम सुरू होते.
आणि त्या रंग काढल्यामुळं त्याचे ती भिंग बाहेर पडत असते. आणि 45,000 झाडं लावली आमच्या आता हिटणीच्या क्रॉसपासून, म्हणजे बाळूआजाचं जे खंडाळचं ठिकाण आहे तेथून सामानगडापर्यंत 45,000 झाडं लावली. आणि त्याला काय कुंपण नाही, काय नाही, पाणी घातलं नाही, काय नाही, आणि झाडे जगवली म्हणून रिपोर्ट गेली. आणि शेवटी झाडं वाळून गेली, लगेच सांगायचं उन्हानं वाळून गेली म्हणून. असं करून काही लोकांनी काय केलं, त्यात पार्शिलिटी केली. ते मला कळलं. मग सांगायचा प्रयत्न केला, तू कोण इथला? मी म्हटलं मी गावकरी आहे बाबा. पदाधिकारी लागतोय म्हणाले. मी म्हटलं पदाधिकारी हे तर यायला मी दाखवतो तुम्हाला. मग मी म्हटलं आमच्या बायकोला घेतलं, आमचा लहान मुलगा होता, लहान एक मुलगी होती, आणि आई म्हातारी होती. त्या सगळ्यांना पत्रकला दिलं. सगळ्यांची नावं घातली आणि सहकुटुंब सहपरिवार लग्नाला आगत येण्याचे करावी काही पत्रिका असतात, परंतु सहकुटुंब सहपरिवार उपोषणला आगत बसावे म्हणून आम्ही इथं हा कार्यक्रम केला. आणि उपोषण केलं 5 दिवस ठणठणीत केलं. त्यावेळी आरेरावी पोलिसांच्याकडनं झाली, गावकऱ्यांच्याकडनं दमदाटी झाली, परंतु त्याला आम्ही काही हे केलो नाही. झाड हे सावली देणार आहे, फळ देणार आहे, वनौषधीची दवा देणार आहे, आणि शेवटी ऑक्सिजनची हवा देणार आहे. एवढे सुंदर काम करत असताना त्या झाडावर दुरुपयोग करायचा हे किती दुर्दैव आहे. म्हणून ती जाणीव करून दिली, ते झाडांचं निसर्ग हा देव आहे. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश म्हणजेच परमेश्वर आहे हे मानून आम्ही त्या झाडाचे सुद्धा आम्ही सहकुटुंब सहपरिवार बसून केलं. आणि त्याची नोंद घेण्यात आली. त्यावेळी आमच्या नंतर गावकऱ्यांच्या लक्षात आलं ही वस्तुस्थिती काय आहे. मग त्यावेळी सगळ्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं. आमच्या विनोद नाईकवाडी, श्रीपतरावजी शिंदे, आमचे डॉक्टर इंदुराव शिंदे, जनार्दन सावंत, परशुराम शिंदे, अशा गावातल्या नामांकित लोकांनी आम्हाला त्यावेळी, नंतर त्यांना लक्षात आलं आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. मला उपोषणला पाठिंबा द्यायला ह्या भागातले लोक आले आणि प्रत्येक गावातले लोक मला येऊन इथं बसायच्या आणि रडून जायच्या. म्हणजे एवढं म्हणजे ते एकात्मित होऊन गेलं. एक ज्वलंत प्रश्नावर उपोषणचे तिथे आराखडा तयार करून दिला. आणि त्यावेळी जाणीव झाली लोकांना आणि त्या शासनाला जाग आली आमच्या काही चुका असतात आणि हे मधले लोक काहीतरी कत्तेबजे करतात. मग त्यांनी नेमणूक केल्यानंतर उपोषण परशुरामजी शिंदे यांच्याकडून घेतलं. असं उपोषण सोडायची सांगता केली आणि मग ती झाडं जगली. आता ती त्या झाडाचा जो आनंद आहे तो आमच्या जीवनातला आनंद आहे असं मी मानतो. एका साहित्य संमेलनात हे टोपेवाल्या तू कोकणातून आला आहेस आणि तुम्हाला व्यासपीठावरून हकलण्याची भाषा केली होती, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? तर त्याबद्दल मला म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलन होतं सांगलीला 81 वय आणि राष्ट्रपती माननीय प्रतिभाताई पाटीलांच्या हस्ते उद्घाटन झालं. मोठ्या गाजामध्ये झालं. कार्याध्यक्ष म्हणून PV पाटील सर होते, शांतिनिकेतनचे जे संस्थापक. आणि PV पाटील सरांनी माझी तिथं म्हणजे निमंत्रित कवी म्हणून नोंद झाली. ती कशी झाली, 2007 मध्ये मला डॉक्टर घाळी साहेबांचा मला इथं समाजभूषण पुरस्कार दिला. तो पुरस्कार त्यांच्या हस्ते त्यांनी दिला. कोणाच्या? PV पाटील सरांच्या. मग त्यावेळी त्यांची आमची मुलाखत किंवा तिथे एक छोटंसं मी भाषण केलं होतं. त्याच्यावर त्याने ते जाणलं आणि बरोबर त्या साहित्य संमेलनामध्ये निमंत्रित कवी म्हणून गेलं. आणि बाकीचे सगळे कवी थाटामाटात सुटापटात होते आणि मी आपला आत्ता जे तुमच्या समोर बसलो ह्या पद्धतीनं होतो. आणि त्यांना संशय आला. संशय आल्यानंतर त्याने पोलिसांच्याकडून वगैरे मला खाली खेचलं गेलं. तरी पण मी म्हटलं आबा एक आहे तोपर्यंत 1 मिनिट द्या, अर्धा मिनिट द्या. मग शेवटी कुठला रे असं तसं टोपीवाल्या म्हणून एक ख्यातनाम कवी, नामांकित कवी असं मी म्हणते त्यांना, फमू शिंदे आणि प्रवीण देवणे सूत्रसंचलन TV वरचं करतात. बरोबर. या दोघांनी तरी आम्हाला
लाथाडलं म्हणजे नाकारलं. अरे तुझं काय काम आहे रे, तुला काय जमतंय असं तसं म्हणाले. मग शेवटी तिथं काही वर बसलेली माणसं सुद्धा म्हणाले, तू काय तुला काय सेन्स बिन्स आहेत का नाही. ओके. हां. मग ते मी म्हटलं मग मला काय माहीत नाही सेन्स म्हणजे काय म्हणणार ते कळलं ना. मग शेवटी एक तिथं कवयित्री होती, ती प्राध्यापिका होती, आणि ती म्हणाली, मामा तुझं गाव कुठलं, अरे ते तुला अक्कल आहे का नाही म्हणतात, आणि काय जरा तरी तुला काय वाटतंय का नाही म्हणाले. हां, सेन्स म्हणजे अक्कल. हां, माझ्या आता लक्षात आलं, तुम्ही सांगितलं बरं झालं. तुम्ही कॉलेजचे प्राध्यापक आहे खरं. आमच्याकडं आम्ही काय केलंय ताई, आमच्याकडे शनिवारी बाजार असतोय, अक्कल आम्ही विकत असतोय म्हटलं. बाजारात अक्कल विकतोय आणि नवीन अक्कल आपोआप येते म्हटलं. हो, त्याचा काय संबंध आहे. मला 2 मिनटं द्या संधी, एवढं मी सांगायला. आता अक्कल आहे का, दाढी काढल्यास काय, ते असला आहे, धनगर आहे असं म्हणायची काही गरज नाही. म्हटले तरी म्हणू देत म्हटलं. ज्यावेळी आर आबासाहेब येत होते कवी संमेलनला, त्यावेळी मला खाली ढकललं होतं, तरी पण वर चढून गेलो आणि एक खुर्चीवर बसलं. आबांची वगैरे गाडी येत होते, मारुतीमाने वगैरे येत होते सगळे, आणि ती माईकच धरला. आणि त्यावेळी मी पोलीस स्टेशनचा वार्ताहर म्हणून काम करत होतो. मग ते पोलीस अधिकारी आल्याबरोबर त्याला दाखवलं आहे, बा मी पोलीस वार्ताहर आहे. मगापासून तुम्ही काय काय म्हटलं हे सगळं मला माहिती आहे. परंतु मला काय म्हटलं, माझ्यावर फार मोठी सहनशक्ती आहे. बरोबर. मी पैलवान आहे. पैलवान म्हणजे कसं, हनुमानचा उपासक आहे. हनुमानला शक्ती बी आहे आणि सहनशक्ती आहे. आणि त्यावेळी त्याचं सांगितलं, मनोजो मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता वरिष्ठम वातात म्हणजे वानर इतम केसरी रामदूत शरणप्रपदे, त्यांचा मी परम भक्त आहे. आणि आमचे एक मार्गदर्शक, त्या हनुमानासारखा आम्हाला अंगद म्हणून एक मार्गदर्शक मित्र लाभले, त्यांची प्रेरणा मी पाठीशी घेऊन येतोय असं सांगितलं. तुला काय बोलायचंय बोल म्हणाले. मग ते त्यांना काय वाटलं, बहुतेक स्क्रू ढिला आहे. मग त्यांनी काय म्हणते म्हणून ते 2 मिनटं द्या म्हणाले आणि दिले. आणि त्यावेळी गेल्याबरोबर माईक धरला आणि मी म्हटलं, माझ्या देशाचं मी भविष्य सांगणार आहे. तर हास्य कल्लोळ उडाला. हास्य म्हणजे कवी संमेलन आहे, भविष्याचं काय सांगायला असं. मग त्यावेळी माझी कविता सुरू झाली. त्या कवितेला खरोखरच तिथल्या साहित्य संमेलनात कवी संमेलनाला आलेले सगळे श्रोते अगदी आनंदून गेले. शेवटी फमो शिंदेने सुद्धा आपला पार्ट बदलला, देवणे साहेबांनी सुद्धा बदलला, आणि आर आबांना तर इतका आनंद झाला. तर मला 8 दिवस चिनार हॉटेलमध्ये तिथं त्यांनी खास माझी सोय केली. हॉटेल चिनार पंचतरी राहिलो तिथे जाऊन. आणि त्यावेळी मी काय सहज सांगायचं त्यांना, काय आमच्या देशाचं भविष्य कसं सांगणार आहे सांग म्हटले खालनं. मग एक आवाज म्हटलं होता. मग भविष्याची टायटल सांगितल्यानंतर म्हणाले, मानव चंद्रावर जाणार, इंद्रावर पोचणार, मंगळावर राहणार, मात्र आम्ही पाण्यासाठी मात्र 10 दिशा फिरणार. बरोबर. प्रत्येक पेट्रोल पंपावर नो स्टॉक म्हणून पाटी असणार. डिझेल आणि पेट्रोलच्या प्रत्येक पंपावर नो स्टॉक म्हणून पाटी असणार. आणि गल्लीत आणि दिल्लीत मात्र दारूचा फुल स्टॉक असणार. अहो, दारू कधी संपलेली आहे असं बोर्ड कधी बघितलंय काय विचारलं तर ते सगळं मैदान हर्षून गेलं. अशी 5 कडवे अगदी आनंदमय सांगितले. आता शिक्षणाच्या बाबतीत सांगितलं, डॉक्टरांच्या बाबतीत सांगितलं, पोलीस खात्याबरोबरचं सांगितलं, सगळी 5 कडवे. आणि त्याचे पेंडॉल त्यांनी त्या संमेलनानं माझ्याकडे पेंडॉल सुद्धा माझ्या कवितेचं तेवढं पाठवलेलं आहे. बरोबर. त्यावेळी प्रमोद शिंदे साहेबांनी सुद्धा जाताना सांगितलं, माझ्यावर पेंडॉल आहे ते. त्यांनी सांगितलं, आम्ही जे म्हणत होतो ज्या साहित्य संमेलन जे कवी पाहिजे ते कवीतला म्हणा, हा एकच मला माणूस दिसला. बाळांना दूध द्या 1 वर्ष आईचे, आयुष्यभर दूध द्या गाई म्हशीचे, इंजेक्शन द्या रोग प्रतिबंधक लसीचे. ते शेवटच्या कडव्यात घेतलं. बरोबर. आणि मुलग्यापेक्षा मुलगी बरी,
प्रकाश देते दोन्ही घरी, प्रकाश देते दोन्ही घरी, असं शेवट मी केलो आणि आलो. त्यावेळी खरं सांगतो तुम्हाला, त्या प्रेक्षकाने माझा जो त्याने सुरुवातीला जे जे केलं ते सगळं भरून निघालं आणि तिथं फुल्ल माझी हवा भरली. हवा भरली म्हणजे एवढ्या लोकांनी मला आनंद म्हणजे अभिनंदन, हार्दिक अभिनंदन म्हणून उंचावून लोक आरडले. मग असं म्हणजे तो सुद्धा प्रसंग गेला. मग पमू शिंदे साहेबांनी काय सांगितलं, कविता दिली, सादर केली, देशाचं भविष्य सांगितला आणि मग पमू शिंदेनेच आम्हाला त्रास दिला म्हणून त्यावेळी तिथे एक सुचलं मला, हे नामांकित आहे, ते आहे, तिथं जाऊ नकोस असं खाली म्हणाले. मग ते काय करतात मी विचारलं, असं आहे ते मोठा कवी माणूस आहे, चित्रपट कवी आहे, असं ते बरं झालं म्हटलं. मग त्यावेळी माझ्या डोक्यात एक विषय आला, झटकीपट त्यांच्या समोर म्हटलं मी, सरांच्याकडे असं बोट केलं, सर पुढील 5 वर्षामध्ये परीक्षेच्या अगोदर सगळी पोरं पास होणार, पुढील 5 वर्षामध्ये सर्व पास होणार, परीक्षेच्या अगोदर सगळी पोरं पास होणार आणि सरांचे आणि पोरांचे भेद बारमध्ये होणार. सर म्हणतात जय बजरंगबली, पोरं म्हणतात हमारे को शाम को 100 मिली, असं तिथे कवितेचं गर्जना करून मी आलो. तर त्यांनी त्याचं इतकं विश्लेषण करून पमू शिंदे साहेबांनी सांगितलं, आता आल्याची कॉमेडी कुमार म्हणायचं नाही, बार बाळा म्हणायची आता पाळी आली त्याच्या कवितेनं सांगितलं. आणि खरोखरच वस्तुस्थिती आहे, त्यांनी सुद्धा मान्य केलं. म्हणजे ते आमच्यापेक्षा तो किती मोठ्या म्हणायचा, शेवटी समजावून घेतलं त्यानं. बरोबर दिसलं त्याला, त्या दिसल्याप्रमाणे त्यानं आम्हाला मार्क दिलं आणि त्यांच्या परीक्षेतच पास झाल्यानंतर 100 गुण मला पास केलं. असं म्हणजे त्या पमू शिंदेचं आणि देवेंद्र साहेबांचं. आणि ह्या एवढ्या मोठ्या सभेत जायला फक्त PV पाटील सर, शांतिनिकेतनचे एक रवींद्रनाथ टागोर सारखं दाढी बीड राखून होता आणि खरोखर रवींद्रनाथाचा अवतारच PV पाटील सर आहेत म्हणून शेवटची मी केलं. ओके, बरं आहे. मी ते दोन ओळी वाचून दाखवतो, प्रेक्षकांना पण कळू दे. तुमचं कविता माझ्याकडे आहे. त्या कविता असं आहे की, डिझेल आणि पेट्रोल पंपावर नो स्टॉप पाठी लागल, गल्ली ते दिल्लीत दारूचा मुबलक स्टॉक राहील, लग्नाआधी वारसं होईल आणि जमलंच तर पुढं कधीतरी लग्न होईल आणि त्यानंतर खाट कधी मिळेल. कसं माहिती ते पुढील 5 वर्षामध्ये TV वर महाभारत आणि रामायण बघायला लागत नाही असं मी सांगितलं. कारण दिसल ती मुलगी सीता म्हणून रावणाचा अवतार घेऊन पोरं पळवणार, मी तिथं सांगितले ते. म्हणून लग्नाच्या अगोदर बाळाचे बारसे होईल, मग यादीपेशादी लग्न, जुनं ते आमचंच पाहुणं म्हणून ते लगेच इर्जन टाकतील आणि मग कधीतरी 1 वर्षानं त्यांना खाटाने गादी मिळणार, हे तिथं मी सांगून आलो तिथं. आणि खरोखरच तशी परिस्थिती आहे. आज ते मुलींच्या होती जे घडत आहे त्याची दक्षता म्हणजे खरंच त्या 10-20 वर्षापूर्वी मी संकल्पना करून तिथे सांगून आलो, भविष्यवाणी करूनच आलो. आणि असंच व्हायला ते. म्हणजे राग म्हणजे रावणच म्हणतोय हो, रावणाचा अवतार घेऊनच या मुलींच्या खोडी वगैरे काढतात. त्या लोकांना फक्त पोलीस खातं तेवढंच आटोक्यात आणू शकते, बाकीचं कोण आणू शकत नाही, काय नाही. ते मर्यादित ठेवण्यासाठी, ते होऊ नये असं करण्यासाठी काय करावं लागेल? तसं सोसायटीमध्ये होऊच नये तसली गोष्टी, क्रूर गोष्टी होऊ नये मुलींच्या बाबतीत. होऊ नये म्हणून सुरुवातीला घरातच आपले संस्कार चांगले पाहिजेत. त्या संस्काराबरोबर शाळेमध्ये त्याचे संस्कार चांगले पाहिजेत आणि त्याचा आहार आणि विचार आणि वाचन चांगलं पाहिजे. त्यासाठी मर्द दिसते नारीवाणी डोईच्या केसानं, नार दिसते मर्दावानी प्याशांच्या वेशानं. आज परिस्थिती ती आहे. मग आता सांगायचं कोणाला हा भाग येतोय. म्हणून ते आता त्यांनी सुद्धा स्त्री जीवनातलं चारित्र्य जे आहे त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं आचार विचार सौजन्य एक शक्ती देवता असं म्हणून हे त्यांनी वागायला पाहिजेत. आणि तेच आमची बहीण आहे, माता आहे, मावशी आहे, काकू आहे, चुलती आहे,
हे मानून त्याने त्या मुलाने तिकडं बघायला पाहिजे, हा माझा भाऊ आहे त्याने बघायला पाहिजे. हे फार सोपं आहे, परंतु ते काय आता ते कसल्या ह्याच्यामध्ये जातात काय मला माहिती नाही. आता एस टी स्टँडवर मी कधीतरी जातोय तर तिथं काय नाही, एकामेकाच्या समोर बसमध्ये गर्दी, गर्दीमध्ये धक्का, मधल्या कांदे करतात पोरीचा बुक्का. 12 महिने शाळा, 13 महिने सुट्टी. पहिली ते मॅट्रिक नॉनस्टॉपची एस टी का म्हणतोय तर तिथे शिकवलं जात नाही, तसं शिकवायला नापास बी करता येत नाही, म्हणून ती पोरं शिकत नाहीत. पहिली ते मॅट्रिकपर्यंत ही नॉनस्टॉपची एस टी पळत असत्या. त्यांना फक्त काय शाळेतला जायचं आणि यायचं हे आता कळालं आहे. आता त्या सरांनी म्हणा किंवा आता शासनानं त्याच्यावर कंट्रोल ठेवायला पाहिजेत. त्याच्याकडनं अभ्यासक्रम चांगला व्हायला पाहिजे, त्याच्यावर संस्कार चांगले व्हायला पाहिजेत. आमची हिंदू संस्कृती आहे, भारत माता की जय आपण म्हणतोय, ती भाग्यवेदात आहे. माती आणि माता ही सगळ्यात सर्वश्रेष्ठ असतात आणि प्रत्येकाच्या घरात बहिणी असतात, प्रत्येकाच्या घरात आई असते. तसं दुसरी जी बहीण आणि आई आपण म्हटलं तर फार काही लांब जावं लागत नाही. म्हणून शिक्षणाचे संस्कार चांगले पाहिजेत, आहार चांगला पाहिजेत, आहाराबरोबर विचार चांगला यायला पाहिजेत आणि संगत गुणसुद्धा चांगले पाहिजेत. आता ते मोबाईलचं सुद्धा जे फॅड आहे त्याच्याबद्दल मला काय वाटतंय, मोबाईल नोबाईल, हां काय वाटेल ते मोबाईल सांगत असते. मग मी म्हणतो मोबाईल आता तुम्ही कंट्रोल रूम जे असते शाळेला जाताना तरी मोबाईल बंद ठेवा. बरोबर. अहो शाळेत गेल्यानंतर शिक्षक काय शिकवतात तुमचं लक्ष असतं, ते मोबाईल तुम्ही बघत बसताय, नंबर काढत बसताय. हे मोबाईल शासनानं त्या मोबाईलवर बंदी घातली तर 50% हे जे आता जे चाललेलं आहे ते कमी होईल. आता जी रेंज म्हणतो, निदान ते रेंजची रिंग प्रत्येक कॉलेजच्या भोवती पडावी. आता विज्ञान विभागात आता शिक्षकांचं सुद्धा तसंच व्हायला पाहिजे. आता एका शिक्षकाला जर फोन आला तर तो अर्धा तास 40 मिनिटाचा पिरियड असतोय, अर्धा तास बाहेर उभारला काय शिकवणार? ते पण बरोबर. त्यासाठी शाळेवरच ते रिंग टाकावे, ते चूक शिक्षकांची नाही. आता कलियुगातला एक चमत्कार आणि साक्षात्कार चाललाय, ते दोष त्यांचा नाही असं मी म्हणतोय. शिक्षकांचे जे मोबाईल आहेत ते सुद्धा शिक्षकांच्या म्हणून त्या ऑफिस स्टॉप रूम मध्ये ठेवावं, त्यांचा परेड होऊपर्यंत. हां त्यांच्या परेड होतोपर्यंत, असं म्हणजे वरून शासकीय आदेश पाहिजेत त्याला. आता पुढचा प्रश्न असा आहे माझा की आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून तुमचा फायटोमध्ये निवड होतो आणि तुमच्या खाली एक टीम तयार करून दिला जातो आणि तुम्ही टीम लीडर म्हणून काम करताय, त्याबद्दल काय थोडक्यात माहिती आपल्या प्रेक्षकांना? राधानगरीला 2004 मध्ये डॉक्टर वाली साहेब, मधुकर बाचूळ साहेब, सुनील पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय परिषद होती राधानगरीला. बरोबर. आणि त्यावेळी टीम लीडर, पारंपरिक वैद्य या नात्यानं टीम लीडर म्हणून मला लिडरशिप करायला, काम करायला संधी मिळाली. त्यावेळी परदेशातली सुद्धा सगळी आयुर्वेद तज्ज्ञ अभ्यासक आले होते. आणि त्यावेळी एक कविता मी ते सादर केली होती, बिब्बा हा सगळ्या रोगाचा बाबा आहे, माका हा सगळ्या रोगाचा काका आहे. आणि ह्याच्यापासून कुणाला काही धोका होत नाही. आणि निसर्ग एक जादू आहे, आणि ते जादू म्हणजे काय, पंचतत्व आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे तत्व म्हणजे निसर्ग. निसर्गाची सृष्टी ही परमेश्वराची कृपादृष्टी. म्हणून निसर्गामध्ये जी शक्ती आहे ती इतर नाही. मग त्या आयुर्वेदची जी परिषद झाली त्या परिषदेमध्ये अनेक तज्ज्ञ आले, अमुक झाले, तमुक झाले, अनेक दुर्मिळ वनस्पती तिथं बघायला मिळाले आणि त्याचं संशोधन झालं. आता तिथं अमृत नोनी म्हणून एक वनस्पती आहे, वाकेरी भाता आहे, धायटी आहे, अशा अनेक नामांकित, आता अग्निशिखा आहे, अशा अनेक नामांकित तिथं वनौषधी आहेत. बरोबर. आता रामाटीसारखी तिथं वनस्पती असते, रामाटीला दातपाडी असं म्हणतात, आपटा वनस्पती असते, कांचनार वनस्पती असते, सगुणी असते, अशा हजारो वनस्पती तिथं आहेत. आणि त्या वनस्पती ह्या कशासाठी, जिथं मानव आहे तिथं दानव आहे.
जिथं माणूस आहे तिथं व्याधी आहे. व्याधी ही जन्माबरोबरच आलेली असते आणि ते निवारण करायसाठी परमेश्वरानं ते निसर्ग तयार केलेलं आहे. बरोबर. आपण निसर्ग तोडालोय आणि येणे करून आम्ही बंगलेच बांधालोय. बांधालोय. त्यासाठी ते सुद्धा थांबायला पाहिजेत. करेक्ट. आता ते खरोखरच निसर्ग सुद्धा एक गूढ आहे. निसर्गामध्ये एक गुप्त धन आहे. ते गुप्त धनाचं संगोपन झालं पाहिजे. संगोपनासाठी आता ही शिकलेलीच मुलं पुढं व्हायला पाहिजेत. आता शिक्षणाबरोबर जे संस्कार जर झाले तर त्यात फार असं काय अवघड असे काय बाब नाही. बरोबर. आता मी साधारणतः अगदी कमी शिकलेला माणूस, 7वी पास. 7वीपर्यंत माझं शिक्षण झालं. मला पुढं जाता आलं नाही. मी तांबड्या मातीतला माणूस, गुडघ्यात मेंदू असणारा माणूस, असं आमचे नाव लौकिक. तरी पण आम्ही आमच्या प्रयत्नानं आम्ही गेलो. प्रयत्नाने गेल्यानंतर आम्हाला परदेशाला सुद्धा जायची संधी आली. बरोबर. मॉरिशसमध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला पारंपरिक वैद्य म्हणून. त्यातले सगळ्या भागातले जगातले लोक आले ते. आणि त्यावेळी तिथं सुद्धा आम्ही तिथल्या वनस्पती किंवा तिथे एक इंदिरा बगीचा म्हणून आहे, आमच्या इंदिरा गांधी तिथे स्वतः त्या बगीचाला स्वतः भेट दिलेली आहे. आणि मॉरिशस म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग आहे. आणि आमच्या भागात जी वस्तुस्थिती आहे तशी वस्तुस्थिती आहे. असं खरोखरच तिथं आयुर्वेदची एक संधी योगाने मिळाली. तुम्हाला आयुर्वेदिक तज्ञ म्हणून मॉरिशसमध्ये सिलेक्ट केलेले असतात ना? आयुर्वेद तज्ञ म्हणजे फायटॉन निवड केली. हे त्याचे मूळ कारण कोणतं? डॉक्टर व्ही.बी. नाईकवाडी घटपूर्वेचे सर्जन होते. म्हणजे जे जगद्गुरू गुरु सिद्धेश्वर आयुर्वेद कॉलेज इथे काढलंय त्याने. कुठं जे.जी. हॉस्पिटल. आज देशामध्ये एकच असं हॉस्पिटल आहे. तर सहकारी सोसायटी आहे ती, शासकीय नाही. सोसायटीची संस्था इतक्या सुंदर रीतीनं चालवल्या आहे त्याने, फार चांगलं चालवलं आहे. आणि जे.जी. हॉस्पिटल कोऑपरेटिव्ह हॉस्पिटल म्हटले सहकारी संस्था आहे. जगद्गुरू गुरु सिद्धेश्वर मूरसावर मठ हुबळीची ती शाखा. बरोबर. आणि त्या शाखेमार्फत तिथं अत्यंत आत्ता BHMS कॉलेज काढलेले आहेत, आयुर्वेद कॉलेज काढलेले आहे. तर त्यांनी सुंदर तिथं मुलांना शिक्षण द्यायचं किंवा रुग्णाची सेवा. आता मगाशी मी तुम्हाला म्हटलं रोगी म्हणजे देव. डॉक्टर नाईकवाडी साहेबांच्याकडनं रुग्णांना मी इथनं घेऊन जात होतो. त्यावेळी मी ते वाचलं तिथं वर, रोगी म्हणजे देव म्हणून याची सेवा चालते. आणि ते हॉस्पिटलचे उद्घाटन एक विशेष म्हणजे कोणाकडनं झालं असेल कर्नाटकातल्या, तर ते सुद्धा न पटणारी गोष्ट आहे परंतु सत्यकथा आहे. 1952 मध्ये भाई मोरारजी भाई देसाई इनके कर कमलों से हे उद्घाटन झालं इथे. मोरारजी देसाई यांच्याकडून. बघा, आम्ही कर्नाटक महाराष्ट्र वाद करतोय. आम्ही कर्नाटक महाराष्ट्रवाल्यांना म्हणतोय आम्ही तुम्ही दोघे भाऊ मिळालं तर खाऊ नाहीतर उपाशी राहू, भांडण तेवढं करायचं नाही असं आम्ही म्हणतोय त्यांना. आणि त्या मोरारजीभाई देसाईला मुख्यमंत्र्याला म्हणून त्यांनी तिथं पायाभरणी केली. आणि गुरु सिद्धेश्वर जेडी सिद्धेश्वर आहे की नाही, मूरसावर मठाचे स्वामी आणि तिथले जी कमिटी कार्यकारी मंडळ यांनी 60 एकरचं क्षेत्र आहे. आज निसर्गोपचार तिथे त्याने एक सुंदर केलंय. कर्नाटकात अग्रेसर आहे. येथून दुसरं ॲलोपॅथिक दवाखाना हा जे.जी. हॉस्पिटल. आणि तिसरं BMS कॉलेज. आणि हवा दवा आणि पाणी ह्यांगाला निसर्गोपचार. निसर्गोपचार आपले भपळाप्रे म्हणून अमेरिकेला आहेत ते, त्याने देणगी दिलेली, मोठी देणगी दिली. आणि श्री 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 रविशंकरच्या हस्ते ते उद्घाटन झालं. आमच्या पाटील म्हणून चेअरमन होते, इनामदार म्हणून डायरेक्टर होते. आणि असं म्हणजे बरेच लोकांचं तिथं सहकार, काळदेवरू म्हणून होते. आणि गुडचे चंदरगे म्हणून
अशा लोकांनी मिळून सुंदर असं त्यांनी रुग्णसेवा, आता रोग होऊ नये म्हणून डॉक्टरांचे एक पथक तयार केलं आहे. निसर्गातली सगळी शक्ती तिथं कशी आहे, हवा, दवा आणि पाणी ह्या आहारावर घेतात. 65 एकरच्या जमिनीवर त्यांनी नंदनवन त्यांनी बनवलेलं आहे. आणि आता ते सुरुवातीला आमचे जे हॉस्पिटलला व्ही नायकवडी म्हणजे विलास भीमाप्पा नायकवडी सरांचे मोठे भाऊच होते सर्जन अनेक वर्षे. आणि त्याच्यानंतर आता दुसरे आता बी के पाटील म्हणून आहेत, ते सुळकुडचे साहेब आहेत. ते आमच्या नायकवडी साहेबांच्यासारखं त्यांचंही उत्तम कार्य सुरू आहे. आणि असं करून एकंदरीत रुग्णसेवा कशी करायची असते, एकच कुठलं KHI आणि जे हॉस्पिटल कर्नाटक आणि महाराष्ट्राचे जे आपण जे म्हणतोय तसे 2 डोळे आहेत आरोग्याचे. आणि एवढी सुंदर सेवा केलेली आहे आणि करत आहेत ते. बरोबर. तशी सुविधा आमच्या भागात पाहिजेत. ते भागात आता होईल का होईल तर खरोखरच आज आरोग्य सेवेला जी एक शक्ती पाहिजे होती ती शक्ती आज लाभलेली आहे. आमच्या गारगोटीचे मंत्री महोदय माननीय प्रकाश आंबेडकर साहेब म्हणजे खरोखरच ह्या भागात, ह्या महाराष्ट्राला सूर्यप्रकाश एवढा स्वच्छ प्रकाश देणारी, झळाळी, आरोग्य सेवेला योग्य मार्गाला योग्य गती देणारी शक्ती म्हणजे प्रकाशजी आंबेडकर साहेब. आपल्या जीवनात आयुर्वेदिक किती महत्त्वाचं आहे असं? आपल्या जीवनामध्ये आयुर्वेद हे उशिरानं गुण येतोय. हां, उशिरानं गुण येतोय परंतु कायमस्वरूपी नष्ट होत आहे. बरोबर. ॲलोपॅथी कसं आहे म्हणजे आमच्या भाषेत आपण जे बिंबा कापतोय तसं बिंबावरचा निघून जातं आणि परत बिंबा येतोय, परत येते. तसं ते ॲलोपॅथिक ताबडतोब गुण येतोय. परंतु जे आहे मुळासकट जे आपण बिंबा उपडून काढतोय तसं आयुर्वेद काम करत असतंय. आयुर्वेद हे मुळात आणि तळात या मातीतून आमच्या जन्माला आलेला आहे. मग त्याच्या आयुर्वेदपासूनच यांनी गोळ्या केल्या, परंतु त्यात त्यांनी रसायन वापरलं. बरोबर. ते अपायकारक ठरते असं एक माझं मत आहे. आता परफेक्ट औषध साधारणतः कोणतरी द्यायला पाहिजेत. आयुर्वेदचं काय बाबा अमुक पित्त झालं त्रिफळा चूर्ण घ्या, एकच फक्त लिहितात तो. बरोबर. त्यांचं तसं असत नाही, 2 गोळ्या ही घ्या ही घ्या ही घ्या. सकाळ मग संध्याकाळ त्यांच्यावर काय नावं ठेवायची नाहीत, परंतु त्यांच्या अभ्यासप्रमाणे त्यांनी देणार. परंतु मुळासकट निघणारं आयुर्वेद हे सगळ्यात श्रेष्ठ आरोग्याचं शास्त्र आहे असं मी म्हणतोय. बरोबर. आणि ते आरोग्यासाठी जे आता मी सांगितलं प्रकाश आंबेडकर साहेब, त्यांच्याकडून अनेक अशी उत्तम अशी कामं, अनेक दिवसापासून न झालेली कामं मार्गी लागलेत. 4 मी कॉलेजवर काल केले. आचार्य देशभूषण मेडिकल कॉलेज बेडक्याळ, प्रथम इथं केदारी रेडेकर कॉलेज आणि निप्पाणीचं, असं एकूण आता केव्हा तरी मला इथं संत गजाननवर बोलवतात, सामानगडावर वगैरे मुलं पाठवतात, मी जात असतोय. परवाच ह्याचं भांडवल करून विधेय सागरजी महाराज यांच्या दिव्य सान्निध्यात भ्रमण पर्यटन झालं. त्यावेळी त्यांच्या एक दृष्टी होती, आवड होती. ती आवड खरोखरच सर्वश्रेष्ठ ठरली. बरोबर. आणि आमचंही सार्थक झाल्यासारखं झालं. आणि ते त्या सामानगडाला विधेय हे आपले इथं आहेत. यांनी खरोखरच ती कल्पना आमच्या शक्तीच्या बाहेर त्यांनी आमची वस्तू ती सांगितली आणि बरीच माहितीसुद्धा त्यांना आहे. भरपूर. मग आमच्या भाषेतनं आमची भाषा किंवा आमचं जे आहे का नाही त्यांनाही जरासं मनाला पटलं. म्हणून दुसऱ्या दिवशी सन्मान वगैरे केला. आमच्या मित्राचाही सन्मान केला त्याच्याबरोबर. आणि तिसरं म्हणजे काय, हे सगळं करत असताना ही जी माणसं असतात ही दिव्य दृष्टी प्राप्त झालेली असतात. आता मोरसावर मठाचे स्वामी, सावळगी मठाचे स्वामी, निडसोशी मठाचे स्वामी, नूलचे चंद्रशेखर स्वामी, रामनाथगिरी मठाचे स्वामी, बुळी मठाचे सिद्धेश्वर स्वामी, इथनेचे बसवेश्वर महाराज बसवानदेव, ही जी एक शक्ती असते
ही गोपणी ज्वलंत शक्ती असते बरोबर. आणि त्या शक्तीची दृष्टी आमच्यावर पडली का नाही, मग आम्हाला ती प्रेरणा मिळते. त्या प्रेरणेच्या आधारेच आम्ही पुढं पुढं सरकत असते. हां. आणि त्यासाठी हे बरंच त्यांनी केलेलं. आणि त्या ह्याच्यामध्ये पहिलं श्रेय त्यांनी बसा पवार ह्यांनी केलं, जे हॉस्पिटलनं केलं, डॉक्टर वालेने केलं, ह्यांनी केलं, परवा या कृपा. आणि शेवटी मंगला मोरवाडे म्हणून प्राचार्य आहेत तिथं आता सर्वस्वी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा मी त्या मुलांच्यासाठी त्यांनी बोलवलं तर मी तिथं सुद्धा जातोय. बरोबर. आता जरी वय झालं तरी सुद्धा ते एक नाद आहे, विचार आहे आणि ते एक हे आहे, व्यसन आहे ते तुम्हाला. तुम्ही आहे सातवी पास आणि तुम्ही आयुर्वेदिककडे कसं वळला आणि तेवढं मोठा माहिती घेऊन तुम्ही आता आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून आहात, ग्रामीण कवी म्हणून आता काम करताय, तर त्याबद्दल काय सांगाल? आता ते सुरुवातीपासून आरोग्य सेवेची आवड लागली. मग आम्ही गावात राहायला होतो, तिथं बस्सा पवार राहायला होते. ते औषधं माझ्याकडनंच आणून घेत होते. मग त्यांचा मुलगा गणपत पवार, त्यांनी सुद्धा ते औषधान हे औषधान सांगायचे. बरोबर. आणि ते असे वैद्य होते, हे पुस्तकी वैद्य नव्हते ते आमच्या रामनाथगिरी मठामध्ये एक वैद्य होते. त्यांच्या मनाला येईल ती वनस्पती ते आणून द्यायचं आणि त्याचा रोग कमी व्हायचा तो. म्हणजे अगोदर काय होतं, मस्तकात होतं, मग त्याच्या मस्तकातनं आता पुस्तकात आलं आणि ते पुस्तकी ज्ञानाप्रमाणे आता आमच्या गाड्या सुरू झाल्या. बरोबर. ह्या ज्या आयुर्वेदकडे जसं वळलो तर ते मला आणून द्यायचे. मग ते जरासं वेड लागलं मग ते औषध पाणी अमुक तमुक सुरू झाल्यानंतर मग आमच्या नायकोडी साहेबांची तिथं परिचय झाला रुग्णसेवा करत असताना. मग तिथं मी अमुक झालं मग त्यावेळी त्याने ते नेमणूकच केली त्या जे हॉस्पिटलला, म्हणजे आयुर्वेद मेडिकल कॉलेजवर बॉटनी गार्डन सुपरवायझर म्हणून माझी नेमणूक तिथे केली. आणि घरात आम्हाला करायला आमची बायको म्हणा, आई किंवा भाऊ, हे सगळ्यांनी आम्हाला साथ दिली. माहिती आहे जर करा ना असं म्हणून त्याने आम्हाला सोडलं. बरोबर. नाहीतर मी कुस्ती खेळत जाणारा माणूस, तांबड्या मातीत लोळणारा माणूस, तर त्या आयुर्वेदमध्ये गेल्यामुळं माझं चरित्र बदलून गेलं. चरित्र बदलायला दुसरं एक कारण आयुर्वेदमध्ये, दुसऱ्यामध्ये ज्या वनस्पतीमध्ये काही गुणधर्म आहेत. आता मेडसिंगी म्हणून वनस्पती आहे, ती जरासं नुसतं जरासं एक डाळी एवढी जर वनस्पतीचं पान खाल्लं तर ती साखर अजिबात गोड लागत नाही. अशा वनस्पती आहेत, गोड विद्या आहे त्यात. बरोबर. दुसरी वनस्पती अशी आहे, बरं ती गोड लागत नाही, तिथं तुम्ही लॅबला जर गेला तर ती साखर सुद्धा तपासून येत नाही, नील येते. त्याला मात्र भरपूर 240च्या वर असते. परंतु असे काही गुपित आहेत, शक्ती आहेत. आता दुसरं तुम्हाला हे स्टिविया म्हणून एक वनस्पती आहे, गोड पाणी. ते जर पान खाल्लं तर माती खाली की साखरेसारखे लागते, आणि गुडमारीचं पान खाल्लं तर साखर खाली तर ते मातीसारखं लागत असतं. हे मग गुड आलं ते विचार करत बसलो आम्ही. मग आता ह्या आयुर्वेदमध्ये काहीतरी शक्ती आहे म्हणून त्यात प्रचाराला किंवा त्यात अभ्यासक्रमाला सुरुवात केली. बद्धकोष्ठता झाली, पपई खावा, पोट सफाई होते असं मी सांगतोय. आता इतर लघवीचे दोष तयार झाले तर आघाडा, अपामार्ग क्षार म्हणतात त्याला, आघाड्याचं चूर्ण घ्या, अपामार्गाचं क्षार घ्या, वात पित्त कप समान राहिला त्रिफळा चूर्ण घ्या. सांगणे, औषध बनवून देणे नाही. बरोबर. आता काय वेळ वगैरे झाल्यानंतर आपल्या भुईआवळी म्हणून एक वनस्पती असते, ती भुईआवळी तुम्ही त्या रस घ्या काढून, त्यांना दाखवतो. आमचं ध्येय काय, एकच त्यात आम्हाला आनंद आहे, किंवा डॉक्टर वालेने, नायकवडी साहेबांनी, बसा पवारांनी, ह्या सगळ्या लोकांनी काय सांगितलं, आमच्या चंद्रशेखर स्वामीने वगैरे. आता जी वनस्पती आहे, इतर पूर्वी जे लोक ते पान दाखवले की ते नाव सांगत नव्हते, ते करायचं नाही. आम्ही प्रसार आणि प्रचार व्हायला पाहिजे, प्रत्येकजण वैद्य व्हायला पाहिजेत, प्रत्येकाचं आरोग्य चांगलं राहायला पाहिजेत. आज मराठी शाळेतनी सुद्धा 5वी ते 7वी पर्यंत का असताना
आठवड्याला 1 तास का असताना त्यांचे बॉटनी म्हणून जे एक विषय असतोय तो विषय त्या मास्तरांच्याकडून त्या मुलांच्यावर संस्कार व्हायला पाहिजेत. वनस्पतीची ओळख आणि त्याचे गुणधर्म शाळेत सुद्धा आता सुरू व्हायला पाहिजेत, 5वी ते 7 पर्यंत. मग त्याच्यानंतर ते उच्च शिक्षणात काय गरज नाही, काय नाही. आता त्याची माहिती ती गुगल वगैरे पडते, अत्यंत सुंदर असते ती. आता आपटा, रामेटा ह्या ज्या दिव्य वनस्पती आहेत. आता काही वनस्पती अशा आहेत काय, अग्नेशिका म्हणून एक वनस्पती आहे. अग्नेशिका त्याला आमच्या भागामध्ये गणपतीचं फूल म्हणतात. गणपतीचं फूल आहे, गणपतीवर वाहिलं जात आहे. परंतु गणपतीला का वाहिलं जात आहे तर पुढच्या कालावधीचा संबंध म्हणजे पुढं त्या स्त्री पुरुषांचे जे एक आरोग्याविषयी जे सल्ला असतोय, सकस विचार असतोय आणि नॉर्मल जे म्हणतोय ते नॉर्मल म्हणजे काय. आता दुसरं आता काय सगळीकडं डिलेवरी सिझरिन करतात, परंतु कळलावी म्हणजे त्याचं नावच कळलावी आहे. त्याला अग्नेशिका संस्कृतमध्ये म्हणतात. कळलावी मराठीचं शब्द, मराठीतला शब्द. नुसता कंद चोळून जर पायाला लावला तर नॉर्मल सुटसुटीत डिलिव्हरी होते म्हणे, असं त्यात पुस्तकात आहे. आता विज्ञानिक ग्रंथात आहे. आता चाफ्याच्या झाडाची माहिती सांगितलेली आहे, बऱ्याच लोकांनी सांगितलं. आता शिरीषचं सांगितलेलं आहे, करंजचं सांगितलेलं आहे आणि नांदुरकी सांगितलेलं आहे, पारिजाताचं सांगितलेलं आहे. पारिजाताचं तर दिव्य औषध आहे. मग अशा औषधाकडं मग ते आवड निर्माण झाली. आवड निर्माण झाल्यानंतर काम करायला या लोकांनी मला संधी दिली. आणि आमची प्रेरणास्थान कोण, पहिल्या प्रथम चौगुले गुरुजी. मी कुस्ती खेळत असताना ह्यात पडल्यानंतर तू असं कर तसं कर असं वागायला. बिहा चौगुले गुरुजी राष्ट्रपती पारितोषिक विजेते ते भागातले. दुसरे दादासाहेब कुलकर्णी आमचे मकरंद साहेब आहेत आज मंत्रालयाला, त्यांचे वडील. तिसरे जनार्दन अण्णा सावंत, हे त्यांनी तरी रुग्णसेवेसाठी माझ्याकडे मोटरसायकलच दिली ती. त्यांचं आवर्जून नाव घ्यायला पाहिजे. तर ती 78-99 गाडी ती माझ्याकडं रुग्ण आला की नाही चावी द्यायची मला, हे घे घे जा असं. ह्या लोकांनी आम्हाला तिथं घुसवलं. तो माणूस देव माणूसच म्हणणं होता असं. आणि त्याच्यानंतर मग आमचे आता शरदराव चौगुले आमचे मार्गदर्शक होते. अशा लोकांच्या भरपूर लोकांचा आम्हाला सहाय्य झालेलं आहे. आणि RK चव्हाण म्हणून एक होते आमचे मित्र, ते कुठेतरी जाय झालं तर पैशाची थैली घेऊनच माझ्याकडे यायचे. तुला हे घे पैसे जा असं म्हणणार आहे. आता महादेव सावंतसारखा माणूस इथं आम्ही जरी गेलो तर आमच्या घराकडं देखभाल करायचा. अशी जी माणसं होती त्यामुळं मी त्यात वळलो आणि त्यात करता आलं. करत असताना परदेशला दौरा बी झाला. हे असे खरोखरच फार लोकांचे आमच्यावर उपकार आहेत. बरोबर. असं रुग्णसेवा केली ह्या लोकांच्यामुळं केली असं मी म्हणतो यानं. आता आमचे आई वडील साधारण ते घरामध्ये ते आमचं नातं होतं, परोपकार करायचं. आमच्या वडिलांचं नाव महादेव, आईचं नाव लक्ष्मीबाई होतं. ते सुद्धा दवापाणी अगोदरच्या लोकांना सांगायचे, करायचे. अशा तत्वानं मला त्याचं ते साधारण व्यसन लागलं आणि त्या व्यसनाच्या पोटी एवढं सगळं केलं. आणि हे घटना घडत असताना दुसरं ह्या मान्यवरांच्या यादीमध्ये नाव घ्यावं असं काय वाटतं तर बाबा काय कोणतं, आता चंद्रशेखर स्वामीसारखी माणसं, आता रामनाथगिरी मठाचे मठाधिपती भगवानगिरी. आणि दुसरं माणसातले एक शक्ती आहे आमचे अंगद जाधवर म्हणून डिवाइस आता रिटायर झालेत. त्याने तरी आमचं कार्य बघून तर आमची परिस्थिती काही नाही. आम्ही गोट्यात राहणारी माणसं. चंद्रमौळी माझं घर होतं आणि चंद्रमौळी घरामध्ये मी कसं तरी राहत होतो. आणि घाळीचा पुरस्कार ज्यावेळी दिला
त्यावेळी राम मगदूम या पत्रकारानं माझी शिफारस केली 2006 मध्ये तुम्हाला घायचे. लोकमतचे. बरोबर. आणि त्याच्यानंतर सुभाष दुमे आणि हे जाधवर साहेब यांचं आम्हाला सारखं वेळोवेळी सहकार्य असायचं. काय पाहिजे तुला, हे काय पाहिजे, काय पाहिजे सांग. तर मला माहिती नाही ते एकदा त्यांनी 4 गवळी मसरं आणून मारली. होय. मग त्या मसरांच्यामुळं आमचं घर गोकुळ झालं, सुख समृद्धी लाभलं. सुख समृद्धी लाभल्यामुळं आमच्या पोरग्याला दूध घालायला सुरुवात केली. आता मी तसं बघितलं तर आरोग्याविषयी मुलाबाळांच्या हातात पाव बटर, डेअरीला दूध मात्र लिटर. दुधा पैशाची चांगलीच लागली. या लोकांना गोडीव, गावातले त्यांना पुरव होईना 700-400ची वाढीव. घरात असून दुभत्या म्हशी मुलाबाळांच्या हातात चहा बशी देऊ नका. हा शेतकऱ्याच्या डेअरीवर आमचा रोष नाही. डेअरी बंद करा नाही, एकेळची डेअरी करा आणि एकेळ तुमच्या मुलांना दूध द्या. हे आम्ही आमचा प्रचार सुरू केला. तुम्ही दिल्लीमध्ये मोर्चा काढला होता आणि तुम्हाला पोलिसाकडून अटक होतो आणि पोलिसांनी असं जाहीर करते की तुम्ही एक अतिरेकी आहात. तर त्या क्षणामधून तुम्ही कसा पार पडला, मग तिथं काय काय झालं तिथं? आम्ही आमच्या तत्वानुसार आम्ही गेलो. आम्हाला जाताना रेल्वेचे पास वगैरे होते. तिथे गेल्यानंतर या सगळ्यांच्या जाणीवा घेतल्या. एक 10,000च्या वर 15,000पर्यंत आमचे आरोग्य रक्षक जमले. आणि सुरुवातीला सर्वासाठी आरोग्यासाठी सर्व ही संकल्पना दिल्लीतनं गल्लीपर्यंत पोचवावी म्हणून आम्ही मोर्चा काढला. मोर्चा काढल्यानंतर पहिल्यांदा झेंडा माझ्याकडे होता, म्हणजे बोर्ड होता तो. आणि एका बाजूला दुसरी मुलगी होती, ती पंजाबची, तिचं नाव मला माहीत नाही. आणि ते माझी हाईट किंवा माझं ते तरुण त्यावेळी जरासं दाढी बिडी होते. आणि त्यावेळी मी बहुतेक पंजाबचा कोणतरी अतिरेकीमधला असेल आणि ह्यात घुसून केला आहे. बाकीचे कोण नाही, त्याने ह्योच कसा झेंडा घेतला म्हणून त्याने संशयित मला पकडलं. संशयित पकडलं तर त्यांच्या पट्ट्यामध्ये त्याने इतकं जबरदस्त मला छाननीत उडवलं. त्याने खोटं सांगतोस, असं करतोस, तुला असं करणार तसं करणार, दम दिलाच त्याने. पण खोटं सांगायचा प्रश्नच नव्हता. मग शेवटी घातलंच त्याने, पोलीस गाडीत घातलंच. मग आमच्या 7 पिढीचा उद्धार केला पोलीस गाडीत. शिवगाळ करणे, दमदाटी करणे, बक्कांदी मारणे सगळे केलं त्याने. मग त्याच्यामुळे आम्ही काय त्यात नाही, तो माणूसच नाही म्हटल्यानंतर आता आम्ही अतिरेकच नाही म्हटल्यानंतर काय करायचं कळलं नाही मला. मग शेवटी सच बोलता है क्या? जी हाँ, मैं तुम्हारे पास जो कुछ बता देता है वो सच बता रहे हैं. झूठ काय को मैं बोलूँ? ये कौन है मेरे को मालूम. हां, संशय सुरू झाला. ती मुलगी कोण, तिचं नाव बी मला माहिती नाही. 15-20 हजार मधली ती मुलगी येऊन धरली नाही. बरोबर. एका बाजूला ती, एका बाजूला मी. शेवटी पकडलं, नेलं. मग आपके पहचान के आदमी कौन आहे असं जोरात पोलिसी खाक्याच्या भाषेत त्याने विचारलं. झटकीपट मी म्हटलं, आपके पहचान के आदमी हमारे B.Shankaraनंद साहब आहे. तर पोलीस यंत्रणा इतकी सतर्क असते. त्यावेळी मला लक्षात आलं ते सतर्क असताना, परंतु मला त्या राजधानी दिल्लीत घेऊन गेले. मी माझा नशीब समजतो. कोणतरी अतिरेकी म्हणून येणार किंवा काहीतरी म्हणून. मग साहेब असे बसले ते आणि ते तो मागं पुढं पोलिसांनी आत राजधानीत नेले. नमस्कार असं केलं. ते काय नमस्कार बी. मग त्यांनी इंग्लिशमध्ये विचारलं, हा तुमचा ओळखीचा आहे का? नाही म्हणाले. नाही म्हटल्यानंतर मला धरधरून घाम आला. त्याने अगोदर उद्धार केलताच. मी म्हटलं, अल्री सर, कन्नड बोललो होते. ಅಲ್ರಿ ಸರ್, ಜಲಾಲ್ಪುರದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಭಾಷಣ ವೇಳಕ ನಾವು ಸಹಕಾರ ಮಾಡಿದೇವ್ರಿ. ಅಲ್ಲಿ ಏನಾಗಿತ್ತು, ಚಾದರ್ ನಾವು ಮ್ಯಾಲೆ ಹಿಡ್ದೇವಲ್ರಿ. ಹೆಬ್ಬಾಳು ಮಂದಿ ಮಿರ್ಜೆ ಕಂಪ್ನಿ ನಾವು
हम्म. मिरजेमध्ये ते निप्पाणीकर वगैरे सगळे होते. मग नम काका पाटील ರೀ ನಮ್ಮ ವಾಳ್ಕಿ ಆಮದಾರ್ ಸಾಹೇಬ, ವೀರಕುಮಾರ್ ಪಾಟೀಲ್ ಸಾಹೇಬ್ರಿ ಅವರೆಲ್ಲರೂ ಇದ್ರಿ, ನಾವು ಬಂದಿದ್ವಿ ನಿಮ್ಮ ಗುಡಿ ಇರ್ತಿದ್ವಿ ಅಲ್ರಿ. हम्म. मग त्यांच्या डोक्यात प्रकाश फुटला. रायबागची परिस्थिती, रायबाग तालुक्यात जलालपूर गावामध्ये त्यांचं भाषण होतं. त्या भाषणामध्ये जरासं गदारोळ निर्माण झाला होता. त्या गदारोळामध्ये आम्ही एवढं म्हणजे बॉडी रक्षक म्हणून त्यांचं काम केलं तर ती लगेच त्यांना जाणीव झाली. बरोबर. हो, हमारे गाव का आदमी आहे एवढं नंतर म्हणाले. हां. मग माझी त्यात सुटका झाली, नाहीतर मी परत इकडं आलो नसतो. अरे. म्हणजे असं कसं काय ते झालं काय आणि कशी सूचना झाली असं मी म्हणतोय ते आमच्या सत्पुरुष भीमशापाची कृपा, बरोबर. कुठल्या तरी सत्पुरुषाची कृपा, मूरसावर मठाची स्वामीची कृपा, चंद्रशेखरची कृपा. चंद्रशेखर स्वामींचं बी नाव सांगितलं त्यानं. बरोबर. अल्री नम स्वामीगोळा नेमोरावर कनंगलावर नेम उररी असं म्हटल्यानंतर मग ते शार्प झालं. आणि मग मला त्याने हे मेरा पहिचान के, मग त्याने आम्हाला आमची व्यवस्था केली. हम्म. मग त्यातनं पार झालं. मग ते म्हणाले असं असं. मी म्हटलं वस्तू ते नाही, आम्ही हा तर्क केला, आम्ही आमचं काम केलं, तुझं तू काम केलं झालं म्हणाले. बरोबर. असं म्हणजे दिल्ली पोलीस किती चालाख असतात आणि किती लवकर ते ब्रह्मांड हे करतात, निर्माण करतात, हे मला सांगायचं आहे. बरोबर. आणि एवढा मोठा माणूस त्याच्यानंतर मग हॉस्पिटलच्या विषयी इथे जर हे झालं त्यावेळी मी बरंच त्यांच्याविषयी नंतर मग संपर्क सुरू झाले. मग त्याच्यानंतर भाई समताशी संपर्क झाला. त्याच्यानंतर मग असं करून त्या केंद्रीय मंत्रिमंडळातनं मी पार पडलो तिथं. ओके. आता प्राथमिक केंद्र आपला नूलमध्ये आहे. हा प्राथमिक केंद्र मुतनामध्ये करण्यात योजला होता त्यावेळेस. तर ते नूलला येण्यासाठी किती धडपड होती त्यामागे आणि तुमचा किती मोठा वाटा आहे? काय नाही, माझा एक खारीचा वाटा आहे त्यात. हम्म. 1364 गाडी नंबरनं रात्री पहाटे 4ला जाऊन हां. डॉक्टर RM सूर्यवंशी, हम्म. मेडिकल ऑफिसर, ग्रामीण रुग्णालयाचा मुख्य, हां. त्या माणसानं RM सूर्यवंशी साहेबांनी आणि विश्वास मॅडम, हम्म. सुहासनी विलासनी विश्वास मॅडम या दोघांनी आम्हाला सहकार्य केल्यामुळं ते साहित्य आणून ते ग्रामपंचायतीत उतरलं. हम्म. ते हॉस्पिटल जाणार होतं ते मुतनाळला. आणि ज्यावेळी आप्पासाहेब नलवडे ना ग्रामीण भाषेतलं मी एक छोटंसं आर्टिकल म्हणजे मानपत्र लिहिलं होतं, ते वाचन करायला मी तिथे गेलो. आणि त्यावेळी भाई सावंत होते तिथं. भाई सावंतांना वाटलं हा कोण माणूस, कुणी लिहिलं आहे आणि ह्याच्याकडं वाचाय कसं आलं असं विचारल्यानंतर त्यांची आमची मुलाखत झाली आणि त्यांनी सांगितलं ते स्वतःच लिहिलेलं आहे. बरोबर. मग त्यावेळी भाई सावंतांच्या हस्ते आप्पासाहेब नलवडेंना ते मानपत्र देताना त्यांचा आमचा परिचय झाला. म्हणजे हे असं कसं काय, मला अजून खरं वाटत नाही हे न लिहिलं आहे असं. नाही साहेब म्हटलं असं असं. मग शेवटी त्यांना एक सांगितली विनंती, साहेब तुम्ही आरोग्यमंत्री आहात, मुतनाळला हॉस्पिटल जाणार आहे, मंजूर झालेलं आहे आणि एक स्वातंत्र्य सैनिकाच्या स्मरणार्थ हुतात्मा झालेला आहे, अभिमान आहे मला त्याचा. परंतु ते एक माणसाच्या नावासाठी देण्यापेक्षा माझ्या गावामध्ये 27 स्वातंत्र्य सैनिक आज हयात आहेत आणि त्या गावाला झालं तर बरं होईल, जागा मिळणार काय असं म्हटलं. सरळ डॉक्टर इंद्रराव शिंदे होते सरपंच, कृष्णराव चव्हाण होते माजी सरपंच, आणि मग त्यावेळी श्रीपतरावचाही दबदबा होता. मग शिंदे साहेबांना नंतर सांगितलं ते. मग इंदुराव त्यांच्या भावांच्याकडनं ग्रामपंचायतीची जागा आम्ही फिक्स केली. त्यांनाही खरं वाटायला नव्हतं हे रात्री आणलं आणि कसं उद्घाटन होणार. परंतु हे होत असताना डॉक्टर वालींना माहिती आहे. मग वाली साहेबांनी आम्ही त्यांची गाडी घेऊन बाहेर गेलो, गावातनंच बाहेर गेलो. ते अम्मणगे म्हणून एक बेडी होते,
हे इथनं कुणी दिलं हॉस्पिटलला असं तसं इकडं इन्क्वायरी सुरू झाली पंचायत समितीमार्फत. मग ते साळवे म्हणून त्यांचे जे एक पे होते भाई संताचे, त्यांना शिफारस करायला सांगितली बदलायला. स्वतः स्वातंत्र्य सैनिकासाठी नूरला हॉस्पिटल वर्ग झालं तर चालतंय, तिथली लोकसंख्या आहे, मात्र जागा पाहिजेत. त्यावेळी आत्ता जे तलाठी बसतात ते कार्यालय संगमरवरीनं असं बांधून घेतले, ऑपरेशन थिएटर केले इथे. हे सगळं आणि मुख्य मेडिकल मंजुरी करणारा जो यमो होता आणि रामदासी म्हणून तिथे ते जिल्हा आरोग्य अधिकारी होते, त्यांच्याकडून सगळी शिफारस करून घेऊन केले आणि डॉक्टर नाईकवाडी साहेबांना जाऊन निमंत्रित केलं. आणि नाईकवाडी साहेब अभय बोरवणकर आणि मीरा बोरवणकर यांच्या उपस्थितीत पाया भरणे श्रीपतराव शिंदे आणि अभय बोरवणकर, इंद्रराव शिंदे, कृष्णराव चव्हाण ह्या मंडळींच्याकडून आणि जास्तीत जास्त म्हणजे आम्हाला त्या इरप्पा चौगुलेचं एक सहकार्य केलं. 1364 गाडी रात्री पहाटे 4ला ऊस मोकळा केला इथं फॅक्टरीत आणि 4ला रात्री जाऊन ते साहित्य भरून आम्ही आणलं. दुसऱ्या दिवशी ते तिकडे जाणार होतं. बरोबर. मग ते 1364 इरप्पा चौगुलेचं एक आणि त्याला गाडी मोकळी करायला ते मेजर एक होते सिक्युरिटी ऑफिसर तिथं गायकवाडाने मदत केली. अशा सगळ्यांनी मिळून ते हॉस्पिटल उभं केलं. त्याचा आनंद आहे. हॉस्पिटलच्या वेळी ते जाग्याच्या संदर्भात काही लोकांनी बरंच काहीतरी भाकणूक केली. भाकणूक केल्यानंतर मग शेवटी हॉस्पिटल उभं राहिल्यानं अनेक अडचणी आल्या. मात्र ही अडचण आली की शिंदेसाहेब आमचे होतेच तयार. मग शेवटी वास्तुशांती स्वतःच्या खर्चानं केली. वास्तुशांतीचा शासकाचा नियम नाही, परंतु आमच्या आत्मशांतीसाठी किंवा जागा शांतीसाठी जे जनरली एक अभ्यास आहे त्याप्रमाणे आम्ही वास्तुशांती आमच्या चंद्रशेखर स्वामीजींना घेऊन ती वास्तुशांती केली. परंतु त्यावेळी आम्हाला गावानं भरपूर सहकार्य केलं. आमच्या मेडिकल ऑफिसरांनी सहकार्य केलं, ते ट्रक फॅक्टरीवाल्यांनी केलं, भाई संतांनी केलं. हे आबासाहेब नलावडेंचं मानपत्र मीच वाचत होतो, मीच लिहिलेलं होतं. ते वाचन करताना एवढा त्या सांगायला संधीचे लाभ मिळाले. हॉस्पिटलमध्ये आमचा एक खारीचा वाटा आहे असं म्हणायला काय, अगदी आत्मविश्वासाने मी सांगतो. आता त्या एक बोर्ड आहे तिथं खाली, त्या बोर्डावर सुद्धा कसं नाव त्या सरपंचांनी टाकलं मला माहीत नाही, CHV म्हणूनच पडले खाली, माझं तळात नाव आहे. बरोबर. मग त्यात आणि याच्यासारखं काय आनंद आहे. आता प्रेमानं लोक मला वस्ताद म्हणतात, वस्ताद ही पदवी आम्हाला मिळाली हो, आमचं कायमचं राहणार आहे. आता 5 वर्ष आमदार झाला, माझे आमदार होत नाही आम्ही, 5 वर्षे खासदार झाला, मंत्री झाला, होत नाही. वस्ताद म्हणून कायमचे लोकांनी प्रेमानं नाव दिलेलं आहे आणि त्या लोकांच्या प्रेमानं लोकांची सेवा केल्यामुळं, गावच्या सहकार्यामुळं आणि शिंदे परिवारामुळं आणि ते हॉस्पिटल उभारले. खारीचा वाटा आहे. आणि यात जास्तीत जास्त हे जनार्दन सावंत वगैरे येत नाही, ही माणसं आहेत. आणि हे सगळं करत असताना पाठीमागचं बॅकग्राऊंड करायला ही माणसं कुठली, आता दमे साहेब, राम कदम, आता विठ्ठल चौगुले, संजय थोरात, ही माणसं आमच्या पाठीशी राहिली. आणि त्यामुळं सगळ्यात म्हणजे सगळ्या गोष्टीला अगदी शक्ती प्रेरणा देणारे आमचे अंगद जाधवर साहेब. त्यांचं गाव कुठलं, नाव काय आम्हाला माहीत नव्हतं, परंतु कसं काय कुठल्या जन्मेचं काय ऋणानं होतं माहिती नाही, आजपर्यंत आहेत. ते श्रीकृष्ण आहेत, आम्ही सुदाम आहे. आणि आम्ही म्हणतोय त्यांना, जब रात को मुन्नार होता है तब उसकी माँ कहते हैं रो मत बेटा सो जा, नाही तर अंगद साहब की गाडी आई जाएगी, आम्ही म्हणतोय. आणि प्रत्येक घरामध्ये कर्तव्य दक्षतेचं यांचं नाव आहे. एवढा दबदबा तर रस्त्यावर कोणी एक मोठंवर तिथं कुळती घातली नाही. नाही, अशी माणसं चुकून आहे. त्याचा आदर आहे.
आणि आमच्या घरात येऊन डांगर भाकरी खाऊन जातात. हां, ह्यात आम्हाला जीवनातला आनंद आहे. आनंद आहे. आता शेवटी जाता जाता हा एपिसोड कंप्लीट करण्याच्या पूर्वी पुढचा एपिसोड दुसरा भाग आता नंतर आम्ही रेकॉर्ड करणारच आहोत, कारण नागे चौगले साहेब असतात आहेत, तर ह्यांच्या तोंडातून शिंदे साहेबांचा बोलणं ऐकणं हे योग्य वाटतं, कारण त्यांनी भरपूर असं काम केलं त्यांच्यासोबत. तर साहेबांबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. वस्ता साहेब, मला सांगा की आता तुम्ही भरपूर असं काम केलं आहे स्वर्गीय माजी आमदार श्रीपतरावजी शिंदे साहेबासोबत. त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्ही काय सांगाल? कसे होते साहेब? ते म्हणजे आमच्या गावचं एक भूषण आणि वैभव होतं. नूल म्हणजे श्रीपतराव शिंदेजी आणि श्रीपतराव शिंदे म्हणजे नूल, असं समीकरणच होतं ते. आणि कन्नडमध्ये मी सांगतोय काही लोकांना, नम भाग ताई तंदे नम श्रीपतरावजी शिंदे. मग लगेच मला ज्याने जीवदान, मी तुमच्यासमोर मी आज सगळं सांगालो आहे, जिवंत ठेवायला कारण एक परशुरामरावजी शिंदे. ना मग भाग ताई तंदे, मी आजारी होतो त्यावेळी स्वतः ते येऊन मला हॉस्पिटल घटपूर्वेला घेऊन परशुराम शिंदेनी बरं केलं. एवढं म्हणजे त्याचे उपकार. त्याला बापू असं नाव, टोपण नाव, आणि 10-20 वर्षे सरपंच या गावातले होते. मग नम भाग ताई तंदे श्रीपतराव शिंदे, नम ऊर ताई तंदे नम परशुरामजी शिंदे. श्रीपतराव शिंदे साहेब म्हणजे राजकारणातील ते हिंद केसरी होते. मोठमोठ्या त्या राजकीय नेत्याच्या पैलवानांना धोबी पिचाट त्यांनी मारलेलं आहे. त्यांचा आब आणि दाब, शासकीय अधिकाऱ्यांचे रक्तदाब वाढत होते. रक्तदाब वाढून त्यांचे ते सर्व्हर सुद्धा डाऊन होऊन जायचे. असं एक जबरदस्त वाघ म्हणून जी शक्ती होती, वाघासारखी शक्ती होती, तो म्हणजे श्रीपतराव शिंदे. न भूतो न भविष्यते या गावामध्ये चुकून जन्माला आलंय. आणि खऱ्याला खरं म्हणायचं आणि खोट्याला खोटं म्हणायचं, फक्त जबरदस्त धाडस त्यांच्याजवळ होतं. असं नाही कुणाला. आता सकाळी एक, दुपारी एक आणि संध्याकाळी एक, असं नाही. एक जिद्द. ज्या वादळी वाऱ्यामध्ये जनता दलाचा दिवा त्याने जिवंत ठेवला. जनता दलाचा दिवा जिवंत ठेवून त्यांनी ते पक्ष कधी बदलला नाही. ते पक्ष बदल तुम्हाला मंत्रीपद देतो असे सांगणारे सुद्धा महाभाग मंत्री मोहेद हे सुद्धा तिथं घरी गेले, परंतु त्यांनी कधी बदल केला नाही. बरोबर. मॉडेल पण वाकणार नाही, अशी एक शक्ती होती त्यांची. आता बघा सगळीकडे जगात, सगळीकडं आमदार खासदारांना भेटायला रांग वशिला लावून जातात, परंतु शरदरावजी पवार साहेब राष्ट्रवादीचे आज प्रमुख आहेत, माजी कृषी मंत्री आहेत. ते त्यांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी. आमच्या देशाचे पंतप्रधान देवेगौडा, ते त्यांनी सांगितल्याबरोबर त्यांच्या घरी. मृणाल गोरे, निळू फुले आणि शंकरदुंडी पाटील अशी मातबर मंडळ जी होती ती यांच्या घरी यायची. का तर वादळात सुद्धा राजकारणातून समाजकाराचा दिवा लावणारा एकच हा एक म्हणजे जबरदस्त शक्ती असलेली व्यक्ती होती. आणि ही शक्ती म्हणजे बाबा खरोखरच हे काय सांगता येण्यासारखी नाही. म्हणजे कधी सांगून संपत नाही, पुस्तकात सुद्धा मावत नाही, असं म्हणण्यासारखं माझं मत आहे. श्रीपतराव शिंदे बाबा कुपेकर हे मित्र होते. चित्रीने बदलले 3 तालुक्याचे तर श्रीपतराव शिंदे आणि बाबासाहेब कुपेकर ते होते जिवलग मित्र, असं सांगितलंय आम्हाला सुभाष धुमे यांचं सकाळचं वर्तमानपत्र. धन्यवाद नागेसाहेबाबद्दल. आत्तापर्यंत आम्ही एवढं सर्व माहिती घेतलेलं आहे आणि एवढं समाजकार्य यांनी केलेलं आहे आणि त्यांनी आरोग्य तज्ज्ञ म्हणून काम केलेलं आहे. एवढं सर्व त्यांच्याबद्दल माहिती, त्यांना किती भरपूर असं ज्ञान आहे आता आपल्यासोबत त्यांनी मांडलेलं आहे सर्व. आणि हा आपला पॉडकास्ट सगळीकडं पोहोचवा आणि व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू सो मच. नमस्कार. थँक्यू साहेब.